नक्की मेले का दोघं? निदान दोघांपैकी एक तरी मेलं का? मोठा राडा झालाय साहेब. नख सुद्धा वाचायचा चान्स नाहीये. दोघही ढगात. फोटो दाखव. कसले फोटो? ऍक्सिडेंटचे, डेड बॉडीजचे. साहेब अहो, ऍक्सिडेंट झाल्यावरती आम्ही तिथे फोटो काढत बसलो असतो तर आम्हाला कोणी पाहिलं असतं तर नाही. प्रॉब्लेम तुम्हाला पण आणि आम्हाला पण. फोटो कसे काढत बसणार तिकडे? मग आत्ता जाऊन फोटो काढ. आत्ता आत्ता कसं जाऊ? कसंही जा, धावत पळत, रिक्षाने, डॉक्टर म्हणून, पत्रकार म्हणून, काहीही कर, पण फोटो जा आणि काढ. मी फोटो बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. मी आणि पत्रकार साहेब कोणत्या अँगलने पत्रकार वाटतो मी? हे बघा, उद्या पेपरात बातमी येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल आम्ही आमचं काम चोख केलेलं आहे आणि त्या कामाचे आम्हाला चोख पैसे पाहिजे, तेही आत्ता. नाही देत जा, चल. साहेब ट्रक पार्किंगलाच उभा आहे. तुम्हाला पण मुंबईला जायचं आहे ना? साहेब हे त्या ट्रकवाल्याचं भाडंच जाईल. पेपरात बातमी वाचली मग बाकीचे पैसे. कळलं? आता निघा आणि तोंड आहे ना. पैशाचं बघा जरा. आणि नाईस. आता माझा पण घे. हे जास्त टेस्टी आहे. रिली? येस. रो यार, पाऊण तास झाला अजून कसा पोहोचला नाही पिंट्या दादा? हो ग. ऐक ना, तू त्यांना आपण इथे हॉल्ट घेतलाय याचा मेसेज केला होतास ना? ऑफकोर्स केव्हाच केला मेसेज मी. हे काय हे बघ. पोचायला हवे होते ते येवाना. ओ माय गॉड. रो त्यांना मेसेज पोहोचलाच नाहीये. म्हणजे मेसेज पोहोचला नाही म्हणून ते पुढे तर निघून गेले नसतील ना? नाही नाही नाही, असं नाही वाटत मला. थांब, मी त्यांना फोन ट्राय करतो. एक सेकंड. गॉड. थांब. काय लागतोय? फोन लागत नाही यार त्यांना. आय मीन नेटवर्क नाहीये त्यांना. रो दुसरीकडे कुठे थांबले नसतील ना ते? नाही नाही, असं नाही वाटत मला. असं काही असतं तर कळवलं असतं ना त्यांनी आपल्याला. हो गॉड, आता मला हळूहळू टेन्शन यायला लागलंय. काय ऐका धीरा, तू टेन्शन नको घेऊस. मे बी ते फोटो वगैरे काढायला थांबले असतील कुठेतरी. पिंट्या दादा आणि फोटो हा, इम्पॉसिबल आहे. मग एक काम करू, आपण त्यांना फोन ट्राय करत राहूयात. या काय रेंजच नाही इथे थोडे पुढे जाऊया का आपण? अजून. हा म्हणजे चालता येणार आहे का तुम्हाला? बघते. सावकार. मी असं करू का, मी एखादी गाडी बघतो, तिला थांबवतो. म्हणजे काय होईल, आपण दोघं बसून थोडंसं पुढपर्यंत जाऊ. मग फोन देता का तोपर्यंत? मी नेटवर्क बघते येते का. हो, काय 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 करताय? हा, मागे वा, मागे वा. गेलाच रस्त्याच्या मध्ये बचकन भावनेच्या परत. घाबरले असतील लोक तुमच्याकडे बघून. बरं, मी करू का प्रयत्न? गाडी थांबवायचा. हा. नाही, नको. का? काय, तुम्हाला बघून गाडी थांबेल आणि फक्त तुम्हालाच घेऊन जाईल. मी थांबेन इथेच. असू नका. ते आजीने दाखवलेले इंग्रजी चित्रपट पाहिले नाहीत का तुम्ही? त्यात असंच घडतं. बापरे, सॉरी. तुम्ही एक काम करा. तुम्ही तो फोन ट्राय करा. रेंज येते का बघा, आणि रेंज आली तर टोल फ्री नंबरला फोन करा. तुम्ही जरा आतल्या बाजूला उभे राहा बरं. मी जर मागे थांबलो तर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना मी कसा दिसणार आहे? हो, पण गाडी थांबवायची आहे, त्यांच्यावर जाऊन आदळायचं नाही आपल्याला. मला कळत नाही का? गाडी गेली. अरे, अहो, गाडी गेली तेवढ्या. तुम्हाला सांगता येत नाही गाडी बघून? आता काय पळत पळत जाऊ त्याच्या मागे थांबवला? नाही, नको. माझ्याकडे बघू नका, तिथे रस्त्याकडे बघा, म्हणजे दिसेल. त्याच्याकडे बघतच नाहीये मी. सांगतोय अत्यंत महत्वाचं काहीतरी तुम्हाला. कळतंय. तुम्ही जर कोपऱ्यात जाऊन थांबा. आणि कोपऱ्यात म्हणजे एकदम पचकन कोपऱ्यात जाऊ नका, पडाल तिकडे.
आणि सावलीत जाऊन थांबा. झाड लावूया का एखादं सावलीसाठी? आगाऊपणे प्रश्न विचारता येतात. ती हातातली शाल आहे ना ती घ्या चेहऱ्यावरती. कोपऱ्यात जाऊन थांबा. आणि ते बघा दुसरी गाडी गेली. तुम्ही आधी काय सांगतो? डिस्टर्ब करताय तुम्ही मला. हो मीच बोलतेय, माझ्याचमुळे होत आहे, चुकलं. झालं इथे तुम्हाला भांडायला सुचतंय. गाडी अजून एक गेली. काय अवस्था झाली होती तुमची मगाशी. डोळे उघडत नव्हते. घाबरलो होतो केवढा तरी मी. काळजी वाटते आजीला तुमची. तुम्हाला जरा असाच इथे टाकून गेलो का आजी ओरडेल माझ्यावरती. गाडी गेली. गाडी गेली. तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. माझं लक्ष डायव्हर्ट होत आहे. आणि ही ही काय पोज आहे? सेल्फी काढता का रेंज शोधताय? रेंज शोधा. नक्की का? अरे डोकं आहे का तुला अंशुमन? हा, कोणी सांगितलं होतं तुला हा आगाऊपणा करायला? मुळात मला न विचारता इतकी मोठी स्टेप घ्यायची तुझी हिंमतच कशी झाली? अगं तू चिडतीस कशासाठी मॉम? मी तुला सरप्राईज देणार होतो. सरप्राईज? माय फूट. तुला कल्पना आहे का तू काय केलंयस त्याची? अगं, आजी बरी आहेस ना मल्लिका? कोणावर चिडलेस एवढी? हा ते हा फोन आला होता. ते निलिमा माझी मैत्रीण, तिचा फोन आहे. बघा ना, सांगितलेली कामं नीट नाही हो करत. कोणी दिलेली कामं? तू. अगं मग ती कामच नीट नसतील म्हणून तिने नीट केली नसतील ना. काय आई, मी किती सगळं नीट करायचा प्रयत्न केला ना, तरी समोरच्या माणसालाच जर अक्कल नसेल ना तर काय करणार? म्हणजे कोण? निलिमा? ती तुझीच मैत्रीण? हो, असंच करते नेहमी. एक काम नाही धड करत हो, आणि मग कारण देत बसते. अगं काय झालं एवढं? ते नाही म्हणजे इतकं काही सिरियस नाही आहे ते. असं आपलं मी आलेच मी. हा, एवढं सिरियस नाही. मी एवढं चिडायला काय झालं गेलं? सगळा गोंधळच यायचा. गॉड नोज हे कुठे जमले असतील रस्त्यात. हा एकच तर रोड आहे. यार ऍक्च्युली ना इथून पुढचा रूट जास्त ट्रेकी आहे, म्हणून मी विचार केला होता की इथून सोबतच जाऊयात. आणि इथे पत्ता नाहीये या दोघांचाही. यार आदिरा, आपण आधीपासून लाईव्ह लोकेशन शेअर करायला हवं होतं. ब्रो अरे नेटवर्कचा इश्यू आहे. लोकेशन कसं पोहोचलं असतं सांग? ओ गॉड. कधीतरी डोकं वापरत जा ना अंशुमन. वैताग आलाय मला तुझ्या चुका निस्तरायचा. अंशु तुला कळत कसं नाही? समोर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आपल्या मनात आलं आणि आपण मारून टाकला समोरला. असं नाही होत. पण प्रॉब्लेम काय मॉम? तसं काही झालं तर सगळं आपल्यालाच मिळेल ना. इथेच चुकतोयस तू. आपल्याला काहीही मिळणार नाही. हा जो सगळा ऐशो आराम आहे ना, तो समोर जिवंत असेपर्यंतच. मात्र सगळं तुझ्या आजीच्या हातात जाणार आहे.